नमस्कार. मी डॉक्टर शुभदा गिरीश ठाकरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे. आपण काही व्हिडिओजमधून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यशास्त्र भाग 2 या वर्गासाठी असलेल्या सामाजिक राजकीय संशोधन पद्धती या पेपरचा अभ्यास करीत आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला शास्त्रीय संशोधन पद्धती, तिचा अर्थ आणि शास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये याचा आपल्याला विचार करायचा आहे. सुरुवातीला शास्त्रीय संशोधन म्हणजे काय याचा आपण विचार करूया. काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या व्याख्यांचा आपण इथे विचार करणार आहोत. एक व्याख्या अशी यामध्ये केली जाते की शास्त्रीय संशोधन हे व्यवस्थित, नियंत्रित आणि अनुभवजन्य असते. त्याद्वारे नैसर्गिक घटनांमधील संबंधाच्या गृहीतकृत्याचे टीकात्मक परीक्षण केले जाते. ही व्याख्या जी आहे, या व्याख्येमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ज्या इथे लक्षात येतात त्या अशा की शास्त्रीय संशोधन हे व्यवस्थित असते. शास्त्रीय संशोधनामध्ये एक क्रमबद्धता असते. शास्त्रीय संशोधन विशिष्ट शिस्तीनेच करावं लागतं, केलं जातं. ते नियंत्रित असते. शास्त्रीय संशोधनाला शिस्त असते. याचाच अर्थ एका विशिष्ट प्रक्रियेने ते करण्याचं नियंत्रण हे संशोधनावर असतं, बंधन संशोधनावर असतं. आणि शास्त्रीय संशोधनामध्ये अनुभवजन्यतेला अतिशय महत्त्व असतं. याचा अर्थ असा की संशोधकाच्या स्वतःच्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टी, त्याला दिसणाऱ्या, त्याचा अनुभव घेऊ शकेल अशा गोष्टी या शास्त्रीय पद्धतीमध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. ज्याला आपण वेगळ्या शब्दामध्ये प्राथमिक तथ्य असा शब्द वापरतो. म्हणजे मुलाखत असेल, प्रश्नावली, निरीक्षण, अनुसूची अशा तंत्रांचा वापर करून तथ्य संकलित केली जातात, माहिती संकलित केली जाते. आणि या सगळ्या तंत्रांचा वापर करताना किंवा यापैकी ज्या तंत्राचा वापर संशोधक करीत असेल त्यावेळेला स्वतः संशोधक ती माहिती संकलित करतो, त्याला अनुभव येत असतो, तो निरीक्षण करीत असतो. म्हणून शास्त्रीय संशोधन पद्धतीमध्ये या गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. आपण तीन घटकांचा इथे विचार केला. शास्त्रीय संशोधन हे व्यवस्थित असतं, नियंत्रित असतं आणि अनुभवजन्य असतं. आणि याद्वारे नैसर्गिक घटनांमधील संबंधाच्या गृहीतकृत्याचे टीकात्मक परीक्षण केले जाते. नैसर्गिक घटना म्हणजे समाजामध्ये ज्या ज्या घटना घडत असतात त्या घटनांच्या बाबतीमध्ये संशोधकाने सुरुवातीला गृहीतक मांडलेलं असतं किंवा काही गृहीतके मांडलेली असतात जी त्याच्या सामान्य ज्ञानावर, अनुभवावर आधारित असतात. तर या गृहीतकांचे टीकात्मक परीक्षण तो करीत असतो. म्हणजे शास्त्रीय संशोधनामध्ये या पद्धतीमध्ये घटनांविषयीची माहिती, दोन घटनांमधील संभवनीय संबंध, त्याबाबतची संशोधकाला मिळणारी माहिती आणि त्या माहितीच्या आधारे तो सुरुवातीला मांडलेली जी गृहीतकं असतात त्याचं परीक्षण करीत असतो. म्हणजे शास्त्रीय संशोधन पद्धतीमध्ये अनुभवजन्यतेला अत्यंत महत्त्व असतं, प्राथमिक तथ्यांना महत्त्व असतं. हे आपल्याला इथे साधारणपणे लक्षात येतं. पुढच्या एका व्याख्येकडे आपण जाऊया. शास्त्रीय संशोधन ही एक व्यवस्थित क्रिया होय की ज्याद्वारे शोध घेतला जातो आणि संघटित ज्ञानाच्या अंगाचा विकास केला जातो. शास्त्रीय संशोधन यामध्ये पुन्हा आपल्याला लक्षात येईल की ही एक व्यवस्थित क्रिया असते. म्हणजे यामध्ये स्वैरपणा किंवा स्वतःला हव्या त्या पद्धतीने संशोधन करण्याची मुभा ही संशोधकाला नसते. ती एक व्यवस्थित क्रिया असते. त्या क्रियेमध्ये काही टप्प्यांचा समावेश होतो, त्यांचा क्रम ठरलेला असतो आणि त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने हे संशोधन केलं जातं. यामध्ये शोध घेतला जातो आणि संघटित ज्ञानाच्या अंगाचा विकास केला जातो. म्हणजे शास्त्रीय पद्धतीमध्ये केवळ चिंतन, मनन, करमणूक हा भाग नसतो, तर यामध्ये अशा गोष्टींचा शोध घेतला जातो की जेणेकरून संघटित ज्ञानाचा विकास होईल, ज्ञानामध्ये भर पडेल, नवीन निष्कर्ष मांडून सामाजिक उपयोगिता वाढेल त्या निष्कर्षांची. अशा प्रकारे शास्त्रीय पद्धत हिचा एक अर्थ आपल्याला या व्याख्येमध्ये लक्षात घेता येतो.
पुढच्या एका व्याख्येचा आपण विचार करणार आहोत. शास्त्रीय संशोधन म्हणजे तथ्ये किंवा तत्वे शोधण्यासाठी करण्यात येणारी चिकित्सा किंवा परीक्षण किंवा एखादी गोष्ट शोधून काढण्यासाठी सतत व पद्धतशीरपणे केलेले परीक्षण होय. इथे पुन्हा त्याच आपल्याला घटकांचा एकदा विचार करायचा आहे की तथ्ये किंवा तत्वे म्हणजे तथ्ये याचा अर्थ आपण पाहिला की फॅक्ट, खरी माहिती, वस्तुनिष्ठ वस्तुस्थितीदर्शक माहिती. तर या तथ्यांचा किंवा तत्वांचा शोध घेण्यासाठी संशोधक चिकित्सा करतो, मिळालेल्या माहितीची चिकित्सा करतो, ती माहिती त्याच्या अनुभवावर आधारलेली असते, परीक्षण करतो आणि सतत आणि पद्धतशीरपणे परीक्षण करतो. म्हणजे या प्रक्रियेमध्ये सातत्य असतं, व्यवस्थितपणा असतो, पद्धतशीरपणा असतो आणि संशोधक त्या तथ्यांचं परीक्षण करीत असतो. हा भाग आपल्याला या व्याख्येमध्ये लक्षात घेता येतो. अशा काही प्रातिनिधिक व्याख्यांचा विचार केल्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की शास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धतीची वैशिष्ट्ये काय असतात. तर यामध्ये काही ठळक वैशिष्ट्यांचा आपण विचार करूया. वस्तुनिष्ठता हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला इथे लक्षात घेता येतं, ज्याला ऑब्जेक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. शास्त्रीय पद्धतीमध्ये अशाच तथ्यांचं संकलन केलं जातं किंवा अशी तथ्ये ही संकलित केली जातात की ज्या तथ्यांवरून काढलेले निष्कर्ष, ज्या तथ्यांवरून म्हणजे ज्या तथ्यांचं वर्गीकरण आणि विश्लेषण, त्यानंतर काढलेले निष्कर्ष जे आहेत ते पुन्हा पुन्हा निरीक्षण केलं, पुन्हा त्या स्वरूपाची माहिती संकलित केली तर पुन्हा तेच निष्कर्ष निघतात. शास्त्रीय संशोधनाचं पहिलं वैशिष्ट्य काय की एखाद्या घटकाच्या बाबतीमध्ये संशोधकाने एकदा तथ्य संकलन केलं, त्याचं वर्गीकरण, विश्लेषण आणि निष्कर्ष काढले आणि पुन्हा त्याच घटकाविषयीची माहिती, तथ्ये संकलित केली आणि पुन्हा निष्कर्ष मांडले तर त्या निष्कर्षांमध्ये आणि अगोदरच्या निष्कर्षांमध्ये साम्य असतं. याचा अर्थ त्याने संकलित केलेली माहिती आणि त्याने केलेलं संशोधन हे वस्तुनिष्ठ आहे. म्हणजे त्याने स्वतःची मतं, स्वतःचे विचार हे कुठेही त्या तथ्यांमध्ये त्याची गुंतागुंत होऊ दिली नाही किंवा मिश्रण होऊ दिलं नाही, सरमिसळ होऊ दिली नाही. आणि शिवाय वस्तुनिष्ठतेचा एक आणखीन आपल्याला इथे भाग बघायचा आहे की एकाच संशोधकाने एका गोष्टीच्या बाबतीमध्ये, एका घटकाच्या बाबतीमध्ये तथ्य संकलन केलं, निष्कर्ष काढले, पुन्हा त्याच घटकाचं बाबतीमध्ये तथ्य संकलन केलं, निष्कर्ष काढले, दोन्ही वेळेला काढलेले निष्कर्ष सारखे, म्हणजे संशोधन वस्तुनिष्ठ आहे. आता पुन्हा म्हणजे आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं बघायचं आहे की एका संशोधकाने तथ्य संकलन केलं, निष्कर्ष मांडले, त्याच्या सहाय्यक संशोधकांनी सुद्धा तथ्य संकलन केलं, त्याच घटकाच्या बाबतीमध्ये तथ्य संकलन केलं, माहिती मिळवली आणि निष्कर्ष मांडले. तर ह्या सगळ्या म्हणजे सहाय्यक संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षामध्ये आणि मुख्य संशोधकाने काढलेल्या निष्कर्षामध्ये जर साम्य असेल तर ते संशोधन वस्तुनिष्ठ आहे, ती माहिती वस्तुनिष्ठपणे संकलित करण्यात आलेली आहे असं मानलं जातं. हे एक वैशिष्ट्य आपल्याला शास्त्रीय संशोधन पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणून लक्षात घेता येतं. त्यानंतर दुसऱ्या वैशिष्ट्याकडे आपण जाणार आहोत आणि ते म्हणजे विश्वसनीयता, रिलायबिलिटी. विश्वसनीयता, इथे माहितीची विश्वसनीयता या अर्थाने हा शब्द नाही आहे. तर इथे माहिती कोणत्या तंत्राचा वापर करून संकलित केलेली आहे, त्या तंत्राने, त्या तंत्राच्या अचूकतेचे प्रमाण, त्या तंत्राने संकलित केलेली माहिती त्या तंत्राच्या वैशिष्ट्याप्रमाणेच प्राप्त झाली आहे का, याला विश्वसनीयता असं म्हटलं जातं. म्हणजे मोजमाप करण्याच्या, तथ्य संकलन करण्याच्या साधनांच्या अचूकतेचे प्रमाण म्हणजे विश्वसनीयता. उदाहरणार्थ आपण घेऊया की समजा मुलाखत हे तंत्र आहे. मुलाखत तंत्राचं वैशिष्ट्य काय की यामध्ये ज्या विषयावर मुलाखत घेतलेली असते त्या विषयावर सखोल माहिती, विस्तृत माहिती प्राप्त होत असते संशोधकांना. हे मुलाखत तंत्राचं वैशिष्ट्य आहे. कारण मुलाखतीच्या वेळेला, आयत्या वेळेला वेगळी माहिती
जास्तीची माहिती, विस्तृत स्वरूपाची माहिती अध्ययन समस्येच्या संदर्भामध्ये प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते. तर प्रश्नावली तंत्राचं वैशिष्ट्य काय आहे की प्रश्नावली या तंत्राचा वापर करून जर माहिती संकलित केली तर ती माहिती नेमकी असते. म्हणजे समजा 15 प्रश्न विचारले असतील तर 15 प्रश्नांची उत्तरं ही फक्त लिखित स्वरूपामध्ये संशोधकाला प्राप्त होतात. म्हणजे ती माहिती नेमकी असते. त्यामध्ये न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं किंवा अधिकची माहिती मिळण्याची शक्यता कमी असते किंवा नसते. ह्या प्रश्नावली आणि मुलाखत या 2 तंत्रांचा वापर करून संशोधकाने समजा माहिती संकलित केली असेल आणि मुलाखत तंत्राचा वापर करून मिळालेली माहिती ही त्या तंत्राच्या वैशिष्ट्याप्रमाणे विस्तृत असेल आणि त्या संशोधन समस्येशी संबंधित माहिती बरोबर प्राप्त झाली असेल, तिचं प्रमाण जर विस्तृत असेल तर मुलाखत तंत्र जे वापरलं ते अचूक होतं. अचूक पद्धतीने ती मुलाखत घेण्यात आली किंवा त्या मुलाखती घेण्यात आल्या. पण समजा असं झालं की मुलाखत तंत्राचा वापर केला आहे आणि माहिती संकलित केली आहे पण ती मोजकी आहे. या तंत्राच्या वैशिष्ट्याप्रमाणे विस्तृत स्वरूपाची माहिती प्राप्त न होता अत्यंत त्रोटक माहिती जर प्राप्त झाली असेल तर मुलाखत तंत्राचा जो वापर झाला त्यावेळेला कुठेतरी विश्वसनीयतेला म्हणजे त्या तंत्राची विश्वसनीयता, त्या साधनाची विश्वसनीयता त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. म्हणजे एकतर मुलाखत घेताना काहीतरी गडबड झाली किंवा मुलाखत दात्यांना न आवडणारे प्रश्न विचारण्यात आले किंवा त्यांना गोंधळात टाकणारे प्रश्न विचारण्यात आले किंवा मुलाखतीची प्रक्रिया संशोधकाला नीट राबवता आली नाही, असे अनेक अर्थ त्यातून निघू शकतात. समजा प्रश्नावलीचा वापर करून संशोधकाने माहिती संकलित केली असेल तर ती माहिती नेमकी अचूक असते. हे प्रश्नावलीचं वैशिष्ट्य. आणि प्रश्नावलीतून मिळालेली जी माहिती आहे ती माहिती संशोधकाने तिचं वर्गीकरण केलं आणि विश्लेषण केलं आणि निष्कर्ष काढले. वर्गीकरण करताना 400 प्रश्नावलींचा उल्लेख केला आणि माहिती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये संकलित झाल्याचं तिथे दिसत असेल. 15 प्रश्नांपेक्षा अधिक प्रश्नांची माहिती ही प्रश्नावलीच्या तंत्रातून जर प्राप्त झाली असेल तर कुठेतरी पुन्हा विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण प्रश्नावली तंत्राचं वैशिष्ट्य काय आहे की नेमकी आणि अचूक माहिती ही संशोधकाकडे येत असते. विस्तृत स्वरूपाची माहिती असेल तर ते तंत्र वापरताना किंवा त्या तंत्राच्या अचूकतेचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि त्यामुळे विश्वसनीयता कमी झाली आहे असं म्हटलं जातं. तर विश्वसनीयता हे शास्त्रीय पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य मानलं जातं. पुढचं वैशिष्ट्य आहे सप्रमाणता. सप्रमाणता म्हणजे ज्या घटकाचे किंवा गोष्टीचे मापन करायचे असते त्याचे स्वरूप आणि प्रत्यक्ष साधनाद्वारे प्राप्त झालेली तथ्ये यामध्ये साधर्म्य असायला पाहिजे. म्हणजे काय तर ज्या घटकाचे मापन करायचे आहे त्याचं स्वरूप म्हणजे आता समजा तुम्हाला एखाद्या गटाकडून तुम्ही माहिती संकलित करीत आहात आणि त्या गटाचं स्वरूप कसं आहे म्हणजे त्या गटामध्ये समजा 5 व्यक्तींचा गट आहे तर त्यांची उंची, त्यांची भाषा हे झालं त्या गटाचं स्वरूप. आणि प्रत्यक्ष साधनाद्वारे प्राप्त केलेली तथ्ये म्हणजे त्या गटाकडून आलेली माहिती यामध्ये साधर्म्य असायला पाहिजे. म्हणजे समजा तो गट कामगारांचा असेल, कामगारांकडून मिळालेली जी माहिती आहे ती माहितीच म्हणजे त्या पद्धतीने मिळालेली माहिती, कामगारांना असलेलं ज्ञान, त्या ज्ञानाच्या मर्यादा, त्यांची भाषा, त्यांनी वापरलेले शब्द, अशाच प्रकारची माहिती जर प्राप्त झाली असेल तर ती जी माहिती आहे तिची व्हॅलिडिटी जास्त आहे किंवा व्हॅलिडिटीच्या सप्रमाणतेच्या कसोटीवर ती माहिती उतरते. सप्रमाणता याचा अर्थ की अध्ययन घटकाच्या वैशिष्ट्यांचे अचूक पद्धतीने मापन करणे होय. ज्या घटकांकडून तुम्हाला माहिती प्राप्त करायची आहे किंवा ज्या घटकांचा अभ्यास करायचा आहे त्याच्या वैशिष्ट्यांचं अचूकपणे मापन करता आलं पाहिजे. म्हणजे कामगारांच्या गटाकडून तुम्ही माहिती घेताय तर त्या गटाचं वैशिष्ट्य काय की त्यांचं ज्ञान, त्यांच्या ज्ञानाला असलेला पैलू, त्यांच्या ज्ञानाची मर्यादा,
आणि त्याप्रमाणेच तुम्हाला प्राप्त झालेली असेल माहिती, तर तशा स्वरूपाची माहिती त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या वैचारिक मर्यादेप्रमाणे तुम्हाला माहिती प्राप्त झाली असेल तर ती व्हॅलिड आहे, ती सप्रमाण आहे. तर अनेक वेळेला असं होतं की समोरच्या गटाकडून येणारी जी माहिती असते ती माहिती जर भौतिक गोष्टींच्या संदर्भात असेल, म्हणजे तो जो गट आहे 5 व्यक्तींचा, त्यांची उंची, त्यांच्या केसांचा रंग, केसांचा प्रकार, त्वचेचा रंग, अशा प्रकारची जर माहिती असेल तर ती मूर्त स्वरूपाची माहिती आहे आणि ती माहिती संशोधक निरीक्षणाद्वारे व्यवस्थित प्राप्त करू शकतो. परंतु त्या गटाचे किंवा त्या व्यक्तींचे त्यांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा, त्यांचे मान अपमान याविषयी, त्यांच्या इच्छा, त्यांचे अनुभव याविषयीची जी माहिती आहे ती मात्र नेमकेपणाने संशोधकाकडे येईलच असं अनेक वेळेला, म्हणजे अशा वेळेला अडचण येते. नेमकेपणाने ती माहिती प्राप्त करण्यामध्ये अडचण येते आणि मग इथे सप्रमाणतेची कसोटी लागते. म्हणजे संशोधकाकडे असलेलं जे कौशल्य आहे हे कौशल्य वापरून अमूर्त गोष्टींची माहिती, भावभावना, स्वभाव, अनुभव याविषयीची माहिती तो बरोबर प्राप्त करतो का, त्याचं कौशल्य वापरून अचूकपणे तो प्राप्त करतो का, ही गोष्ट इथे खूप महत्त्वाची असते आणि त्यावेळेला त्या माहितीची व्हॅलिडिटी ही ठरत असते. तर शास्त्रीय संशोधनामध्ये संशोधकाच्या अंगी असलेलं कौशल्य आणि त्याला स्वतःला अध्ययन समस्येचं पूर्णपणे झालेलं ज्ञान, या 2 गोष्टींचं खूपच महत्त्व असतं आणि त्या पद्धतीने तो वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो आणि माहिती संकलित करीत असतो. सप्रमाणता किंवा व्हॅलिडिटी हे एक वैशिष्ट्य आपल्याला शास्त्रीय पद्धतीचं अशा पद्धतीने लक्षात घेता येतं. म्हणजे संशोधकाने संकलित केलेली माहिती आणि समोरच्या उत्तरदात्यांकडे त्यांचे असलेले विचार, त्यांच्याकडे असलेल्या मूर्त गोष्टी यामध्ये 80% जर साम्य असेल तर त्या माहितीची व्हॅलिडिटी किंवा सप्रमाणता अधिक असते. पण हे 80%चं प्रमाण समजा 10%, 20% खाली आलं, 30% आलं तर तिथे ती व्हॅलिडिटी कमी झालेली आहे असं लक्षात येतं आणि पुन्हा मग माहिती संकलित ही केली जाते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे आणि ते म्हणजे सत्यापनशीलता, व्हेरिफायबिलिटी. सत्यापनशीलता याचा अर्थ काय की संशोधनातून काढलेल्या निष्कर्षाची कोणत्याही क्षणी परीक्षा घेण्याची शक्यता. म्हणजे निष्कर्ष काढलेले आहेत आणि त्या निष्कर्षाचे कोणत्याही दुसऱ्या संशोधकाने जर कोणत्याही वेळेला परीक्षा घेण्याची इच्छा व्यक्त केली किंवा परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला तर ती परीक्षा घेता आली पाहिजे. ते निष्कर्ष पुन्हा घेतलेल्या परीक्षेतून पुन्हा खरे उतरले पाहिजे, पुन्हा सत्यसिद्ध झाले पाहिजे. म्हणजे समजा निवडणुकीच्या वेळेला, निवडणुकीच्या काळामध्ये, मग ती सार्वत्रिक निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो, तर या वेळेला वेगवेगळ्या जे न्यूज चॅनल असतात किंवा वेगवेगळ्या संस्था या सर्वे करत असतात आणि त्या सर्वेक्षणामधून ते काही निष्कर्ष मांडत असतात, ज्याला निवडणुकीच्या वेळेला एक्झिट पोल असा शब्द वापरला जातो. तर हे निष्कर्ष ते जे मांडत असतात ते निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर ते पुन्हा निष्कर्ष तितकेच खरे ठरतात का, हे महत्त्वाचं असतं. म्हणजे सर्वेक्षण जर व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने घेण्यात आलं असेल, सॅम्पलिंग व्यवस्थित झालं असेल तर त्या सर्वेक्षणातून मांडलेले अंदाज जे असतात, निष्कर्षाच्या रूपामध्ये असतात, ते अंदाज निवडणुकीनंतर आलेल्या निकालांशी बरेच मिळते जुळते असतील तर त्या माहितीची, त्या संशोधनाची, त्या सर्वेक्षणाची सत्यापनशीलता जास्त आहे किंवा सत्यापनशीलतेच्या निकषावर, कसोटीवर ते सर्वेक्षण उतरतं किंवा ते संशोधन उतरलं आहे असं म्हटलं जातं. संशोधकसुद्धा जेव्हा जेव्हा असं माहिती संकलित करतो सामाजिक शास्त्रांमध्ये, त्यावेळेला त्यातून त्याचं वर्गीकरण, विश्लेषण आणि निष्कर्ष तो मांडतो. तर हे निष्कर्ष पुन्हा कुणी सिद्ध करून पाहण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा खरे सिद्ध झाले पाहिजे, तेवढे सत्य सिद्ध झाले पाहिजे. त्याला सत्यापनशीलता असं म्हणतात आणि ते निष्कर्ष तेवढे सत्य सिद्ध झाले तर त्या संशोधनाची सत्यापनशीलता जास्त आहे किंवा ते संशोधन सत्यापनशीलतेच्या कसोटीवर उतरलं आहे, सत्य सिद्ध झालंय असं मानलं जातं.
पुढच्या एका वैशिष्ट्याचा आपण विचार करूया आणि ते म्हणजे निश्चितता. शास्त्रीय संशोधन, मी सुरुवातीपासूनच म्हणते की शास्त्रीय संशोधनामध्ये चिंतनाला वाव नाही. चिंतन मनन या गोष्टींना शास्त्रीय संशोधनामध्ये तितकं महत्त्व नसतं. कारण शास्त्रीय संशोधनामध्ये संशोधकाला काय वाटते, जर तर वगैरे या शब्दांना तिथे कुठेही महत्त्व नाही. संशोधकाच्या स्वतःच्या भावना, त्याचे अनुभव, त्याचे विचार याला शास्त्रीय संशोधनामध्ये महत्त्व नसतं. तर शास्त्रीय संशोधन हे प्रत्यक्ष संशोधकाने विशिष्ट तंत्रांचा वापर करून, विशिष्ट साधनांचा वापर करून प्राप्त केलेल्या तथ्यांचं व्यवस्थित अतिशय शास्त्रशुद्धपणे केलेलं वर्गीकरण, शास्त्रशुद्धपणे केलेलं विश्लेषण, काढलेले निष्कर्ष हे शास्त्रीय संशोधनाचा भाग असतात. ही प्रक्रिया असते शास्त्रीय संशोधनाची. आणि त्यामुळे शास्त्रीय संशोधनामध्ये निश्चितता असते. म्हणजे जर तर असं घडलं तर असं होईल, तसं घडलं तर तसं होईल नव्हे. अमुक 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 हे घटक आहेत, त्याचा प्रभाव इतका आहे, हा अमुक अमुक पद्धतीने सिद्ध होतो. इतक्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या, त्या मुलाखतीचे अहवाल असे आहेत, त्यामध्ये या घटकांचा प्रभाव अशा पद्धतीने पडल्याचं स्पष्ट होतं आणि अमुक अमुक निष्कर्ष आहेत. तर ही झाली निश्चितता. शास्त्रीय संशोधनाचं एक वैशिष्ट्य आपल्याला इथे लक्षात घेता येतं की या संशोधनामध्ये निश्चितता असते. इथे किंतु परंतु जर तर याला कुठेही वाव नसतो. पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे आणि ते म्हणजे सामान्यीकरण. शास्त्रीय संशोधनामध्ये संशोधनाची शिस्त पाळून संशोधक माहितीचं संकलन करीत असतो. संशोधनाची शिस्त पाळून म्हणजे काय की विशिष्ट तंत्राचा तो वापर करतो. मुलाखत घेईल, प्रश्नावली तो घेईल किंवा अनुसूचीचा वापर करेल, निरीक्षण तंत्राचा वापर करेल, माहिती संकलित करतो, माहितीचं वर्गीकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो, विश्लेषण करतो, निष्कर्ष काढतो. हे निष्कर्ष जे आहेत, हे निष्कर्ष सामान्याच्या पातळीवर आले पाहिजे, त्याचं सामान्यीकरण केलं जातं. उदाहरणार्थ, एका विशिष्ट आदिवासी पाड्याचा एखाद्या संशोधकाने अभ्यास केला. या आदिवासी पाड्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे होणारे मृत्यू जे आहे, या प्रमाण जास्त आहे असं संशोधकाच्या लक्षात आलं असेल तर हे संशोधन केल्यानंतर निष्कर्षाच्या रूपामध्ये ज्या वेळेला तो विधानं करतो तर त्यावेळेला ही विधानं सामान्यीकृत असावी लागतात, सामान्यीकरण करणारी असावी लागतात. म्हणजे त्या विशिष्ट आदिवासी पाड्याचा उल्लेख न करता एकूण आदिवासी समाज डोळ्यासमोर ठेवून एकूण आदिवासी समाजाला उपयुक्त अशा गोष्टी या किंवा असे कार्यक्रम, अशी धोरणं शासनाला नंतर राबवता आले पाहिजे असे निष्कर्ष संशोधकांनी मांडले पाहिजे. हे शास्त्रीय संशोधनाचे एक वैशिष्ट्य असतं की त्यातून स्पेसिफिक या अशा गोष्टींकडून जनरलायझेशन त्यातून करावं लागतं. जनरल विधानं मांडावी लागतात की जेणेकरून त्या निष्कर्षांचा, त्या विधानांचा नंतर शासनाला, प्रशासनाला धोरण निश्चितीमध्ये, कार्यक्रम तयार करण्यामध्ये मोठा उपयोग होऊ शकतो. आणि इतर जे आदिवासी विभाग असतील, म्हणजे आत्ताचं आपण जर उदाहरण पुढे कंटिन्यू केलं तर इतर जे आदिवासी विभाग असतील त्या विभागांना सुद्धा हे निष्कर्ष आणि त्यावर आधारित कार्यक्रम ते उपयुक्त ठरले पाहिजे. म्हणजे सामान्यीकरण हे एक शास्त्रीय संशोधनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे भविष्यकथन क्षमता. संशोधन हे केवळ स्वतःच्या पुरतं मर्यादित राहू नये हा तर भाग आहेच. त्याची सामाजिक उपयोगिता सिद्ध झाली पाहिजे. समाजाच्या गरजा, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी संशोधन उपयुक्त ठरलं पाहिजे. शिवाय शास्त्रीय संशोधनाचं वैशिष्ट्य असं की भविष्यामध्ये काय घडण्याची शक्यता आहे हे ह्या संशोधनामधून स्पष्ट होत असतं. भविष्यकथन क्षमता की भविष्यामध्ये अमुक अमुक भागामध्ये अमुक अमुक होण्याची शक्यता आहे. म्हणजे एखाद्या आदिवासी भागामध्ये आज कुपोषणाचं प्रमाण इतकं आहे, आज मृत्यूचं प्रमाण इतकं आहे, तर 5 वर्षानंतर, 4 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर हे प्रमाण इतकं होण्याची शक्यता आहे. याला म्हटलं जातं भविष्यकथन क्षमता. शिवाय आपण दुसऱ्या एका उदाहरणाचा आपण जर विचार केला जो आपण पूर्वीपासून करतोय तो म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी जे अंदाज व्यक्त केले जातात, या अंदाजामध्ये भविष्यकथन क्षमता असते. वेगवेगळे न्यूज चॅनल, वेगवेगळ्या एजन्सीज काम करतात, सर्वेक्षण करतात, विशिष्ट प्रकारचं सॅम्पलिंग वापरतात आणि त्यांचे अंदाज हे व्यक्त होत असतात. तर
प्रत्यक्ष निवडणुकीनंतरचे निकाल काय असतील हे चित्र त्यातून काही मोठ्या प्रमाणामध्ये स्पष्ट होत असतं. आपण बघतो की प्रत्यक्ष निवडणुकीचे ज्यावेळेला निकाल लागतात त्यावेळेला काही संस्थांचे काही चॅनलचे अंदाजे खूप म्हणजे 90% खरे किंवा अचूक सिद्ध होत असतात आणि याला म्हटलं जातं भविष्य कथन क्षमता. शास्त्रीय संशोधनाचं हे एक शेवटचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात घेता येतं आणि ते म्हणजे भविष्य कथन क्षमता. आपण शास्त्रीय संशोधन पद्धतीची किंवा वैज्ञानिक पद्धतीची काही वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओमध्ये बघितली. एक वस्तुनिष्ठता, दुसरं विश्वसनीयता, तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं सप्रमाणता, चौथं वैशिष्ट्य पाहिलं आपण सत्यापनशीलता, पाचवं निश्चितता, सहावं सामान्यीकरण आणि सातवं भविष्य कथन क्षमता. आपण या व्हिडिओमध्ये विस्ताराने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीय संशोधन पद्धतीच्याच संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. या संशोधन पद्धतीच्या पायऱ्या काय असतात याचा आपण अध्ययन किंवा अभ्यास हा पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.